तर नमस्कार तुषार भाऊ, मी माणिक देशमुख हायटेक सीड्स कंपनीकडून आलं. सगळ्यात चांगला मला की एक आनंद असा होतो की आम्ही तुम्हाला भेटायला आलो आणि तुमची शेतामध्ये जी प्रक्रिया असते येणाऱ्या खरीपसाठी लागणारी तुमची नांगरणी चालू होती बैलांची. तर एक आनंद झाला की ज्यावेळेस शेतकरी आत्तापासून तयारी करतो आणि ही तयारी याच्यासाठी करत असतो की माझं येणारं वर्ष चांगलं उत्पादनाला यायला पाहिजे. बरोबर आहे. तर तुम्ही तुषार भाऊ तुमचं मला पूर्ण नाव सांगा. तुमच्याकडे किती एकर शेती आहे तुषार भाऊ? 5 एकर शेती आहे. गेल्या वर्षी तुम्ही खरीप 2023 मध्ये 5106 हायटेक सीड्स कंपनीचा आपण मक्का लावला होता. तर हे 5106 मक्का तुम्ही गेल्या वर्षी सर्व गावामध्ये काय नाशिक जिल्ह्यात दुष्काळाची परिस्थिती, तर दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये 5106 तुम्हाला काय काय गोष्टी चांगल्या वाटल्या हे मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं. आमचा कमी पावसात म्हणजे 2-3 पाणी भरले आम्ही खालून. बरोबर आहे. तरी आम्ही म्हणजे हलकी जमीन होती तर 30 क्विंटल आला आम्ही एकरी. बरोबर आहे. तर एका एकराला पाहिलं जर ही जमीन आज एकदम हलकी जमीन आहे आणि हलकी जमीन असून तुम्हाला एका एकरामध्ये 30 क्विंटल उत्पादन आलं आणि वरच्या पाण्यावर खालून तुम्ही जे तुमच्या विहिरीचं पाणी होतं ते भरलं. 1-2 पाणी भरलं. पण एक कंडिशन आहे की जर अशी जी दुष्काळ परिस्थिती आहे आणि तुमचं 5106 हे लवकर आलं, तर लवकर आल्यामुळे तुम्हाला काय फायदा झाला? लवकर म्हणजे 10 दिवस लवकर येतात ते. आम्ही 2 वर्षापासून लावतोय. बरोबर आहे. तर 10 दिवस लवकर आलं म्हणजे पुढच्या कांद्यांचं आमचं पीक राहतं. मका निघली म्हणजे कांदे लावतो आम्ही. बरोबर आहे. तर कांदे लावायला लगेच लवकर तर ज्या शेतकरी बांधवांना कांदा लावायचा असेल त्यांच्यासाठी एक 5106 हायटेकचं वरदान आहे. हो, एकच नंबर. ओके. त्यानंतर तुम्ही मला म्हणले होते की 5106 साहेब मला उत्पादन चांगलं येतं, याचं काय कारण आहे? तुम्ही म्हणे काय काय होतं याला? बिट्ट असं भरलेलं राहतं. बर. आणि मोडायला पण चांगली राहते ती. बरोबर. चारा पण एकदम व्यवस्थित, चारा एकदम नरम चारा येतो त्याचा. तर हे जे टोकापर्यंत दाणे भरत असल्यामुळे काय होते फायदा तुम्हाला? मग वजन वाढतं ना मग. बरोबर आहे. तर बघा हायटेक 5106 टोकापर्यंत भरले जातं, त्यामुळे जास्त दाणे आहेत, त्यामुळे जास्त वजन येतं आणि जास्त वजन आल्यामुळे तुम्हाला चांगलं उत्पादन येतं. जर तुम्ही मला अजून बोलले होते साहेब की सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुमची तर खूप भागेल उत्पादनामुळे, पण तुमचे जे आपले गुरं आहेत, तुमचे बैल आहेत, तर या दृष्टीनं कसं वाटतं तुम्हाला 5106? चारा एकच नंबर चारा आहे. बरोबर. चारा एकदम नरम चारा खायला एकदम बरोबर आहे. राईट. पण तुमच्या गावामध्ये इतरही कंपनीचे काही वाहनं लावले होते, त्या शेतकऱ्याची काय परिस्थिती झाली हो यावर्षी? काही चालं नाही. काही दुसऱ्या हे 2 वर्षापासून लावतो आम्ही तर एकदम भारी. म्हणजे दुसऱ्या शेतकऱ्यांनी पाहून सुद्धा लावता येईल आमचं हे. बरोबर आहे. तर तुम्ही मला सांगून आले की गेल्या वर्षी आम्ही 2 शेतकऱ्यांनी लावलं होतं 2000 खरीप 22 मध्ये आणि 23 मध्ये तुमच्या गावात किती शेतकऱ्यांनी हायटेकचं 5106 लावलं? 10 शेतकऱ्यांनी लावलं. 10 शेतकऱ्यांनी 5106 लावलं आणि त्यांनी त्यांचं उत्पादन त्यांना चांगलं आलं. अजून एक गोष्ट मी तुम्हाला आवर्जून विचारतो की बियाण्याची जी किंमत आहे, हायटेकची किंमत ही इतर बियाण्याच्या तुलनेमध्ये वाजवी आहे? हो, एकदम कमी आहे सर्व. म्हणजे कमी किमतीत बियाणं विकत घेऊन तुम्हाला चांगलं उत्पादन आलं आणि ज्या लोकांनी महागाचं बियाणं घेतलं म्हणजे ते फरक बी असा एवढा की 200-250 रुपयाचा जरी पिशवीवर फरक असेल तरी सुद्धा तुम्हाला हायटेक 5106 खूप चांगला आला. आम्ही समाधानी. तर तुम्ही मला सांगितले होते की 2022 मध्ये तुम्हाला किती क्विंटल उत्पादन आलं होतं? तुम्ही सांगितलं 2022 मध्ये 41 क्विंटल. हो, 41 क्विंटल. त्यावेळेस तुमचा पाऊसमान चांगला होता. वरचा पाऊस चांगला होता. बरोबर आहे. आणि यावर्षी दुष्काळ परिस्थिती तुम्हाला एका एकरामध्ये आलं 30 क्विंटल. म्हणजे दुष्काळ परिस्थिती असून सुद्धा तुम्हाला जास्त उत्पादन घटलं नाही आणि बाकी लोकांना काहीच नाही. बरोबर आहे. तर तुमच्यासोबतच तुमच्या गावचे अजून आपल्यासोबत शेतकरी बांधव आहेत, जे तुम्ही दोघंही तरुण शेतकरी आहात, आधुनिक पद्धत वापरतायत. तर भूषण भाऊ ना? नमस्कार. भूषण भाऊ नमस्कार. तर भूषण भाऊ तुम्ही काय करताय की विचार जर केला तर तुम्ही सुद्धा फार अभ्यास करून शेती करतायत. तर तुम्ही 5106चा काय अभ्यास केला आणि कसं वाण तुम्ही स्वीकारलं? 5106 हे एकदम चांगलं बियाणं आहे साहेब. बरोबर आहे. कमी पाण्यात येतं आणि त्याचं ॲव्हरेज मधली जी आतली बिट्टी येते ना ती कमी येते, त्याच्यामुळे ॲव्हरेज वाढून जातं. बरोबर आहे. म्हणजे बिट्टीचं प्रमाण हे कमी आहे आणि दाणे जास्त आहेत आणि दाणे जास्त असल्यामुळे तुम्हाला उत्पादन चांगलं मिळतं. तुम्हाला गेल्या वर्षी तुमचं आता या बंधुराजनी हलक्या जमिनीत लावलं होतं, पण तुम्ही म्हणता मी भारी जमिनीत लावलं होतं. तर भारी जमिनीत तुम्हाला किती उतार आला 5106चा? एकरी 36 क्विंटल.
तर एकरी 36 क्विंटल उत्पादन चांगलं आहे. हो चांगलं आहे. बरोबर आहे. तरी पाऊस कमी होता, अजून जास्त राहिला असता तर वाढला असतं उत्पादन. बरोबर आहे. जर पाऊसमान चांगला आला असता 45 तर मला असं वाटतं 45 क्विंटल म्हणजे इंडस्ट्रीमध्ये जेवढ्या वाहनं आहेत त्या वाहनापेक्षा जास्त. दुष्काळ परिस्थिती हायटेक 5106 हो जास्त उत्पादन चांगलं आला. चांगला. बरोबर आहे. तर तुम्ही दोघंही बंधुराज तुमच्या नवीन नातेवाईकांना तुमचा काय निरोप राहील 5106च्या बाबतीत? आम्ही तर त्यांना तेच सांगतो की तुम्ही 5106 टाका, दुसऱ्यांपेक्षा खूपच चांगलं आहे. बरोबर आहे. बरोबर आहे. कमी कधी मध्ये पाऊस कमी झाला तरी चांगलं येऊन आहे. जातो. Right, मध्ये right. पाऊस जातोच तरी असं शेतीचं काय असं बरोबर पाऊस आहे. पडतच राहायचं असं नाही काही ना. राईट. तर दिगंबर तुम्ही मालेगावचे प्रतिनिधी आहात, पूर्ण कसमामध्ये तुम्ही बघता, तर तुमच्या शेतकऱ्यांची गरज काय आहे त्यानुसार 5106चा फिटमेंट कसं वाटतं तुम्हाला? तर या परिसरात साधारणतः पावसाचं प्रमाण कमी असतं आणि वरच्या पावसावर आता मागच्या वर्षी जर बघितलं तर मागच्या वर्षी वरचा पाऊस म्हणजे बिलकुल नव्हता. बरोबर आहे. तर शेतकऱ्यांना जी गरज आहे ती कमी पाण्यात आणि कमी दिवसात चांगलं उत्पन्न यायला पाहिजे. त्याकरता 5106 जो वाण आहे 5106 एकदम शेतकऱ्यांना आणि या परिसरात एकदम चांगल्या पद्धतीने कमी पावसात उत्पन्न देणारं वाण आहे. बरोबर आहे. तर नक्कीच नाशिक जिल्ह्याच्या शेतकऱ्यांना आम्ही हाच एक मेसेज देऊ की येणाऱ्या खरीप 2024साठी 5106ची मध्यम जमीन असो, भारी जमीन असो, कमी पाणी असो, जास्त पाणी असो, 5106ची लागवड करा. विचार जर केला तर लागवडीची पद्धत मला वाटतं भूषण भाऊ की 2 फूट बाय 9 इंच ते 10 इंचावर जर आपण टाकलं तर तुम्हाला एकदम पद्धतशीर राहील आणि नक्कीच सगळ्यांना, तसं हे दोघं खुश शेतकरी आहेत तर पूर्ण नाशिक जिल्ह्यातले शेतकरी 5106 लावून समाधानी होतील एवढं मी हायटेकच्या वतीनं तुम्हाला आश्वासन देतो आणि धन्यवाद.